न्यायला, त्यासाठी मी मला टिफिन बनवते भाजी आणि चपाती. आता येतील 10 वाजेपर्यंत. आता वाजलेत 8 आणि मायरा आणि विशाल झोपला आहे तिकडे. मी पटपट चपात्या बनवून घेते त्यांच्यापुरत्या. तर ब्लॉग लास्टपर्यंत झाले बनवून. बनवला इकडे चहा ठेवले, इकडे दूध ठेवले गरम व्हायला. जी फोडणीला टाकायची गवारीची, तर म्हटलं आता पहिले चहा वगैरे पिऊन घेते, नंतर भाजी फोडणीला टाकते. 9 वाजले जात तसे, पटपट होईल. अजून पण मायरा उठली नाही आहे, विशाल पण नाही उठली. असं सकाळी लेट उठते मायरा आणि परत संध्याकाळी झोपायला खूप उशीर करते. चहा पिऊन झाला आहे, कपडे धुवून झाले. तर त्या भांडी घासते जेवणाची. विशाल म्हणजे जर भाजी चपातीचं जेवण बनवलं होतं त्याचे भांडे वगैरे घासते. आणि मग आता त्याचे पप्पा निघणार आहेत, म्हणजे येत आहेत आता इकडे 10-15 मिनटात. आता ते निघतीलच अर्धा तासात. तर मी सगळं आवडते भेटते तुम्हाला. चाललाय इथे मायरा विशाल मारायला सांगून होता, जर बाहेर जायचं असेल तर खाऊ वगैरे काय घेणार नाही तुला, चॉकलेट आणि कुरकुरे, कारण ते नेहमी देणं पण चांगलं नसतं आणि ती दुकानात गेली की मागते. म्हणून तिला इथूनच बोली करून नेलं होतं की तू काय मागणार नाही खायला तर तुला बाहेर नेणार. आणि आम्ही चाललो होतो भाजीला, आणि कुकरची रिंग पण खराब झाली होती म्हणून ते पण नीट करायला चाललो होतो. तर भाजी वगैरे घेऊन आलो. आणि सकाळची डाळ होती पप्पांसाठी शिजवलेली, ते काही जेवून नाही गेले. मग ती डाळ तशीच ठेवली होती, मग ती फोडणीला टाकायची होती. एका साईडला चपाती करायला घेतल्या, एका साईडला भात लावला. पडून जाते, एवढं गरम होते की टिकली आपोआप पडून जाते. इथे मी भेंडीची भाजी टाकले, इथे डाळ फोडून ऑलरेडी माझं जेवण झालं. त्यांचा बाहेर अभ्यास चालू. वाजले 8 आणि नाही 9:30. आणि मायरा काल रात्री मी ब्लॉग एंड करायचाच विसरले. म्हणजे मायरा काल रात्री खेळायला गेली होती खाली, पकडापकडी खेळत होती पोरींसोबत. तर ती अशी पळता पडली जोरात. तिची इथे दगड घुसला आणि पूर्ण असं चेहरा असं इथे असं लागत वर इथपर्यंत गेलं. तर आता मी माझा ब्लॉग आता इथेच एंड करते. काल मी खरं तर विसरले आल्यावरती, ती खूप रडत होती. 12 वाजले तिला सगळं नीट करणं, म्हणजे सगळं साफ वगैरे केलं तिला, जिथं जिथं लागलं होतं तिथं. परत तिला जरा ताप आला म्हणून औषधं वगैरे दिली, मग ती झोपली शांत. तर असा काही होता आजचा आमचा दिवस, कालचा आमचा दिवस. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट.